मित्रांनो, तुम्ही नाटक बघायला जाता का? बरं, नाटकाचे किती प्रकार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया आजच्या रील मधून की नाटकाचे एकूण किती प्रकार आहेत. नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपले स्वागत. सगळ्यात पहिले, व्यावसायिक नाटक हा नाटकाचा एक प्रमुख प्रकार आहे, जो आर्थिक उद्देशाने सादर केला जातो. त्याशिवायही नाटकाचे काही इतर प्रकार आहेत, जे वेगवेगळ्या हेतूंनी, शैलींनी आणि स्वरूपांनी सादर केले जातात. दुसरं, हौशी नाटक. हे नाटक फक्त आवड, छंद आणि कलाप्रेमामुळे केलं जातं. यामध्ये कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सहसा मानधन न घेता काम करतात. तिसरं, प्रायोगिक नाटक. नवीन विचार, शैली, सादरीकरण आणि रंगमंच तंत्र यावर प्रयोग करणारं हे नाटक असतं. पारंपरिक चौकटी पलीकडे जाऊन कलात्मक अभिव्यक्ती साधण्याचा प्रयत्न यात केला जातो. चौथं, पारंपरिक किंवा लोकनाट्य. हे स्थानिक लोकसंस्कृतीवर आधारित नाटक असतं. यात संगीत, नृत्य, पारंपरिक वेशभूषा यांचा वापर होतो. उदाहरणार्थ, मराठीत तमाशा, कोकणीत दशावतार, कर्नाटकीमध्ये यक्षगान, गुजरातीमध्ये भवई हे झाले याचे प्रकार. पाचवं, शैक्षणिक नाटक. हे असतं विद्यार्थ्यांना रंगभूमीचा अनुभव देण्यासाठी, सामाजिक, ऐतिहासिक किंवा शैक्षणिक विषयावर आधारित. सहावं म्हणजे ध्वनी नाट्य, रेडिओ ड्रामा ज्याला आपण म्हणतो. हे फक्त आवाजाच्या माध्यमातून सादर होणारं नाटक आहे. यात संवाद, पार्श्वसंगीत, ध्वनिफेक यावर भर दिला जातो. हे नाटक रेडिओ किंवा पॉडकास्टवर ऐकवलं जातं. सातवं, एकांकिका. हे एका अंकात संपणारं लघु नाटक असतं. यात अनेक पात्र असू शकतात, पण ती एकाच प्रसंगावर किंवा घटनेवर आधारित असल्यामुळे पात्रांची संख्या मर्यादित असते. आठवं, सांकेतिक नाटक, ज्याला स्ट्रीट प्ले असं आपण म्हणतो. हे सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रस्त्यावर किंवा चौकात सादर केलं जातं. सामाजिक प्रश्नांवर थेट भाष्य यातून होतं. कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला कुठला नाट्य प्रकार आवडतो, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.